शुभप्रभात, जय शिवराय. मैलगड किल्ल्या ते आता आपण चाललेलो आहे. मलकापूरला सकाळी उतरून तिथून गाडीने या ठिकाणी आलेलो आहे आणि आता मैलगड किल्ल्याकडे आपण चाललेलो आहे. छोट्याशा डोंगरावरती असलेला हा मैलगड किल्ला आहे. आम्ही 6 लोक विदर्भामधले किल्ले पाहण्यासाठी आलेलो आहे. सकाळचे तर 7 वाजलेत आणि इथे छोटीशी एक वस्ती आहे. त्या वस्तीमधून जाणारा हा रस्ता आहे. समोर दिसणारा मैलगड आहे आणि ही छोटीशी वस्ती बघा इथे. आणि आमचा ग्रुप आहे. महलगड वस्ती आहे. महल वस्ती. बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव डोंगरी किल्ला असलेला हा मैलगड, म्हणजेच त्याला महलगड देखील म्हटलं जातं. समोर सपाटीपासून 1700 फूट एवढी या मैलगड किल्ल्याची उंची आहे आणि अगदी छोटासा एक मिनिट रेलचा घालून आणि सोप्पा असा हा किल्ला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरती असलेला बुलढाणा जिल्ह्यातला एकमेव डोंगरी किल्ला म्हणजे हा मैलगड, किंवा महलगडसुद्धा असं म्हटलं जातं. आणि बुऱ्हाणपूरच्या व्यापारी रस्त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या मैलगड किल्ल्याचा वापर केला जायचा. त्या काळात खूप विशेष असं महत्त्व या मैलगड किल्ल्याला होतं. या परिसरात जर आपण बघितलं, जास्त करून भुईकोट किल्ले आहेत, परंतु धारगड असेल, त्यानंतर हा मैलगड असेल, हे किल्ले डोंगरी किल्ले आहेत. आणि त्यातल्या मैलगड किल्ल्यावरती आता आपण पोचतोय. मैलगड किल्ल्याचा दरवाजा, प्रवेशद्वार. हे प्रवेशद्वार आहे किल्ल्याचं, उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि इथून हा रस्ता वरती किल्ल्यावर जातो. इथे बांधकाम आहे बघा. आणि हे दुसरं प्रवेशद्वार आहे मैलगड किल्ल्याचं. दुसरं प्रवेशद्वार. काय आहे? पाण्याचं टाकं आहे सुकलेलं. प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर समोरच हे पाण्याचं टाकं आहे, परंतु सुकलेलं आहे पूर्ण. हे प्रवेशद्वार आहे, दुसरं प्रवेशद्वार. आता मग किल्ल्यावरचे वरचे भाग बघूया, अवशेष बघूयात. हे खांबटाक आहे बघा, हे पण पूर्ण सुकलेलं आहे. इथे आणखीन एक खांबटाक आहे बघा. 3 खांब असलेले टाकं आहे, 4 खांब असलेले टाके, हे पण पूर्ण सुकलेलं टाकं आहे. हे देखील पाण्याचं मोठं असं टाकं आहे बघा, आयताकृती, परंतु बुजलेलं आहे आणि सुक्क टाकं आहे, पूर्ण सुकलेलं टाकं आहे. खूप मोठं पाण्याचं टाकं आहे. ते आणखीन एक खांब टाकं आहे बघा, 2 खांब मला दिसत असतील, हे पण पूर्ण सुकलेलं आहे. मैलगड किल्ल्याचा हा माथा आहे, किल्ल्यावरचा सर्वात उंच असा भाग. माथ्यावरती बांधकाम नाही आहे जास्त. इथे पुढे काही आपल्याला झेंडे दिसतात ते. त्यानंतर बरेच लोक या ठिकाणी मुक्कामी येत असावेत. बऱ्याच चुली या ठिकाणी आपल्याला मांडलेल्या दिसतात. ते मुक्कामासाठी अनेक लोक या ठिकाणी येत असतील. इथे आणखीन एक टाकं आहे, ते बघूयात आपण. हे आणखीन एक टाकं आहे.
त्या ठिकाणी अनेक ठिकाणी शेंदूर लावलेलं आहे, देवस्थान असावं. हे बघा खाली हे आणखीन एक पाण्याचं टाके आहे बघा. एक मोठं पाण्याचं टाकं आहे, त्याच्या शेजारी आणखीन एक टाकं आहे. हे देखील पाण्याचे टाके आहेत. आपण एक गोष्ट लक्षात आली असेल आपल्या, त्या किल्ल्यावरती पाण्याचे टाके भरपूर आहेत, परंतु पाणी फार कमी आहे. फक्त एकाच टाकीमध्ये पाणी होतं, बाकी सगळे टाके सुकलेले आहेत, रिकाम आहेत. परंतु त्या काळामध्ये या किल्ल्यावरती पाण्याचा स्रोत चांगला होता. मैलगड किल्ल्याचा हा दक्षिण भाग आहे आणि दक्षिण भागाकडे असलेला हा बुरुज आहे. सलग 3 बुरुज आहे ते. आणि इथे बघा खडकामध्ये एक या किल्ल्याची प्रतिकृती बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलेली मी, प्रतिकृती असावी या किल्ल्याची. आणि या किल्ल्याचा दक्षिण भाग आहे आणि हा बुरुज दक्षिणोत्तर पसरलेला हा मैलगड किल्ला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेमध्ये असलेला हा मैलगड म्हणजेच महलगड असं हा किल्ल्याचं नाव आहे. बुरुजावरती असलेला भगवा ध्वज आणि या बुरुजावरून दिसणारं खालची महल वस्ती आहे आणि डोंगर रांगे. हे बघा किल्ल्याचं बांधकाम आणि हा किल्ल्याचा भाग वरचा. या बुरुजाचे झरोके आहेत आणि खाली दिसणारं महल वस्ती, थोड्याशा घरांची असलेली वस्ती आहे. त्या वस्तीमधून आपण किल्ल्यावरती येत असतो. दक्षिणोत्तर पसरलेला हा मैलगड म्हणजेच महलगड किल्ला आहे आणि किल्ल्याच्या उत्तर बाजूला असलेला जो बुरुज आहे माझ्या पाठीमागे दिसतोय तो हा भाग आहे. आणि किल्ल्याची पूर्ण गडफेरी करून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. किल्ला पाहून झालेला आहे. किल्ल्यावरती अनेक पाण्याच्या टाक्या आपल्याला बघायला मिळतात, खांब टाक्या आहेत. किल्ल्यावरती अनेक अवशेष आहेत, 2 प्रवेशद्वारांचे अवशेष आहेत. पाठीमागचा मोठा असा हा बांधकाम असलेला हा बुरुज आहे. असा हा सगळा बुलढाणा जिल्ह्यातील डोंगरी किल्ला म्हणजेच महलगड हा किल्ला आहे. आणि या ठिकाणी आमची गडफेरी पूर्ण होते, दुर्गभ्रमंती पूर्ण होते. आता आम्ही परतीच्या प्रवासाला या ठिकाणाहून सुरुवात करतो आहे. छोटेखानी असलेला परंतु सुंदर असा हा छोट्याशा डोंगरावरती असलेला हा महलगड म्हणजेच मैलगड किल्ला आहे. समुद्रसपाटीपासून 1700 फूट एवढी याची उंची आहे आणि आपण महल वस्तीमधनं अर्धा ते पाऊण तासामध्ये आरामात या किल्ल्यावरती पोहोचू शकतो. एवढा छोटा हा ट्रेक आहे या किल्ल्याचा. आणि अशा पद्धतीने या किल्ल्याचा ट्रेक, या मैलगडची भ्रमंती आमची पूर्ण झालेली आहे. पुन्हा भेटू अशाच एका दुर्ग भ्रमंतीवरती. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.